काय वाटतं इकडच्या मुलांची लग्न का खोळंबलीत? नाही होणार लग्न. हे बघा, म्हणजे आमच्या मुलांबरोबर लग्न करायला मागतच नाही. याचं कारण मुलींनाही त्यांच्या आयुष्याचा जोडीदार ठरवण्याचा हक्क आहे. हाय हॅलो नमस्कार, मी कृष्णा. स्वागत करतो तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत चित्रपट कुठला ते वेंगुर्ले या चित्रपटाबद्दल. आज आपण करणार आहोत या चित्रपटाचा टीझर रिव्ह्यू. तर टीझरवरून तर वाटत आहे हा चित्रपट आपल्याला कॉमेडी आणि सामाजिक संदेश या दोघांचा मिक्सचर वाटत आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला कॉमेडी पण पाहायला भेटेल आणि सामाजिक संदेश देखील पाहायला भेटेल. आता सामाजिक संदेश कोणता? तर सामाजिक संदेश मध्ये आपल्याला आजकाल खेडेगावामध्ये जे प्रॉब्लेम वाढत आहे, म्हणजेच गावातल्या मुलांची लग्न होत नाहीये, कारण मुलींना जनरली शहरातल्या मुलांशी लग्न करायचं असतं. याबद्दल हा चित्रपट आहे. यामध्ये आपल्याला असा पण स्टँड दिसला की मुलींनी आपल्यासाठी बेटर ऑप्शन पाहू नये का? मुलींनाही त्यांच्या आयुष्याचा जोडीदार ठरवण्याचा हक्क आहे स्वतःसाठी असं पण एक दिसलं. आणि एका साईडला आपल्या पुरुषांची साईड पण दिसली, ज्यामध्ये आपल्याला दिसलं पुरुष म्हणत आहे मग गावातल्या पुरुषांनी नेमकं करायचं काय. अरे अशी जर पोरांची लग्न तुम्हाला राहली ना तर आपली भावकी अडचणी कशी रे. तर याच्यातून आपल्याला काही सामाजिक संदेश मेसेज देण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला आहे. आणि कॉमेडी का म्हणतो हे तुम्हाला चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच समजेल. तर या चित्रपटामध्ये वैभव मांडले आणि सुनील तावडे यांचा कॉम्बो दिसत आहे. हे दोन्ही पण त्या चित्रपटामध्ये असतात. तो चित्रपट कॉमेडीचा असतोच. आणि त्यासोबतच आपल्याला मुख्य अभिनेत्रीमध्ये स्वानंदी तियेकर, अनघा राणे, शेखर बेटकर आणि प्रल्हाद कुडरकर असे मुख्य कलाकार दिसत आहे. या चित्रपटाचं जे गाणं होतं, म्हणजे बॅकग्राऊंडला जे गाणं लावलं होतं ट्रेलर मध्ये, ते एंगेजिंग वाटलं. म्हणजे काय पूर्ण स्टोरी आहे तर आपला चित्रपट आल्यावरच समजेल. तर मेन प्रश्न, हा चित्रपट येतो केव्हा आता? तर हा चित्रपट येतो 19 सप्टेंबरला. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ट्रेलर पाहून तर कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर मराठी टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बाकी मी कृष्णा घेतो रजा, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये.